बातमी जी प्रभाव पाडेल। मंडळी, हे अश्रू दुःखाचे नाहीच, मुळात हे अश्रू आहेत आनंदाचे। हो, आई वडिलांनी ज्या मुलाला जग दाखवलं त्यांचं स्वप्न उराशी बाळगून मुलांनी ते पूर्ण करून दाखवलं। विष्णू ज्ञानोबा चव्हाण, घरात 18 दारिद्र्य पण जिद्द आई वडिलांचं चार्टर्ड अकाउंटंट होऊन स्वप्न पूर्ण करण्याची। आई वडिलांचा व्यवसाय शेतात मजुरी करणं। सुनीता ज्ञानोबा चव्हाण या विष्णूच्या आई, मुलाला शिकवण्याची जिद्द, मग त्यासाठी स्वतःचं मंगळसूत्र गहाण का ठेवणं होईना ते सुद्धा विष्णूच्या आईने म्हणजे सुनीता ताई यांनी केलं आणि स्वतः घातलं ते बनावट मंगळसूत्र। पण विष्णू ज्ञानोबा चव्हाण याला सुद्धा परिस्थितीची जाणीव बरं का। त्यांनी सुद्धा अपार मेहनत घेऊन रात्रीचा दिवस करत अभ्यास करून त्यांच्या आई वडिलांचे स्वप्न त्यांनी आज पूर्ण केले। परिस्थिती म्हणाल तर जेमतेम 3 एकर शेती आणि 1.5 एकर विकली ते विष्णूच्या बहिणीच्या लग्नासाठी आणि विष्णूच्या शिक्षणासाठी। 10 बाय 10 ची पत्राची खोली, वसमत शहर कोसो दूर, पण तरी सुद्धा विष्णूने आपली परिस्थिती बदलवण्यासाठी आणि आईवडिलांच्या केलेल्या कष्टाला कलाटणी देण्यासाठी सीए होण्याचं स्वप्न पूर्ण करून दाखवलंय। आज विष्णू सीए झालाय आणि आईवडिलांनी केलेली शेतमजुरी, अपार कष्ट आणि अपार मेहनत ही विष्णूच्या मनात सीए होईपर्यंत धगधगती ज्वाला बनलेली होती। आज विष्णू सीए झालाय आणि त्यांच्या आईवडिलांचा आनंद गगनात मावेनासा झालाय, कारण त्यांची एक पिढी बदलणार आहे। केलेले ते अपार कष्ट त्यांचे आईवडील विसरू शकत नाहीत, पण आयुष्यातले काही वर्ष आनंदात जगता येणार असल्याचं सुख त्यांच्या नशिबात आज मावनसं झालंय। खरंच खूप संघर्ष आणि प्रेरणादायी अशी विष्णूची कहाणी आहे। नशीबवान आहेत ते आईवडील ज्यांना विष्णू चव्हाण सारखा मुलगा लाभला। विष्णू चव्हाण सीए झालाय। नगरामधल्या परिसरातील लोकांनी आणि भोसले परिवारांनी सुद्धा त्यांचं भरभरून कौतुक केले। त्यांना सुद्धा आनंद गगनात मावेनासा झालाय, कारण शेवटी कष्ट होते ते आईवडिलांचे आणि ते सुद्धा नगरातील परिसरातील नागरिकांनी पाहिलेले। खूप इच्छा होती की मुलांना चांगलं शिकावं, की आपण मेहनत खूप केली की 20 रुपये रोजापासून पैसे लावले, की काही वेळेस पैसे नसल्या वेळेस मंगळसूत्र मोड, मनी मोड, कारणे मोड या मात्र मागं हात घेतला नाही। खूप पुढे प्रयत्न त्याचा केला, त्यानं आमची इच्छा पूर्ण केली, फळ मिळालं आपल्याला। त्यानं खूप प्रकारे अभ्यास केला, म्हणजे काही क्षणामध्ये त्याला असा डब्बासुद्धा नव्हता खायला। इथून नांदेड रोडला जायचं, तिथून पायीच जायचं, 10 रुपयेसुद्धा खिशात नसायची। मग ते परत कधीच म्हणलं नाही, ते म्हणे फक्त मला पुस्तक, पायला चप्पल, अंगाला कपडा, मला बाकी काहीच गरज नाही, शिक्षणाचीच गरज आहे, मी खूप शिकल। आमची भावना काय नाही, खूप असंच आमच्यासारखेच गरीब पुढे जावं आणि आपल्यासारखी ज्याची जशी परिस्थिती तसं आपण त्याला खूप मदत करू। समजा आपल्याला देवाने एवढं भाग्य दिलं की आपल्या पाठीमागे जरी नाही कोणी उभं राहिलं तर देव उभा राहिला। लेकरांनी इच्छा आपली पूर्ण केली, आपल्याला मान खाली घालू दिली नाही। काल रिझल्ट ऐकून मला खूप बरं वाटलं, मुलगा सीए झाला हे ऐकून। तुला हो, सगळं चांगलं झालं, बस एवढंच बोलते। काल निकाल लागला सीए फायनलच्या दुसऱ्या परीक्षेचा, सीए फायनलच्या एक्झामचा, त्यामध्ये मी पास झालो आणि या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी जी मेहनत करावी लागली ती पूर्ण केलेली आहे मी। आणि माझ्या परिवारात किंवा माझ्या जवळच्या नातेवाईकामध्ये हा मी पहिलाच व्यक्ती आहे सीए झालेला। मला जवळपास सर्व मित्रपरिवार, नातेवाईक, माझे जे म्हणजे चाहते समजा, त्या सर्वांनी माझ्यासाठी प्रार्थना केली आहे मी लवकर सीए व्हावं, आणि ते आज पूर्ण झालेलं आहे माझं। मी माझ्या आईवडिलाचं स्वप्न पूर्ण केलं। ते त्यांनी म्हणजे त्यांच्या स्वतःसाठी कधी त्यांनी विचार केलेलाच नाही। त्यांनी जे पण स्वप्न पाहिले ते माझ्यासाठी पाहिले, आणि इथून पुढे माझी जबाबदारी आहे की आता त्यांना त्रास होऊ नये। जे त्यांनी आतापर्यंत त्रास सहन केला ते सगळा त्रास त्यांचा आता मीच घेणार आहे। समजा माझी जबाबदारी आहे त्यांना सांभाळण्याची। तुम्ही हे सगळं खरं पाहता तर सीए कोर्स माझ्यासाठी पूर्णपणे नवीनच होता, कारण मला जवळपास कोणी याच्यात मार्गदर्शन करणार पण नव्हतं। जे पण केलं माहिती काढून स्वतःच केलेलं आहे। खरं म्हणजे 12वी झाल्यानंतर 1-2 वर्ष समजण्यासाठीच लागले की सीए कोर्स असतो काय, तर त्यामुळे मला म्हणजे बरेच मेहनत घ्यावी लागली आणि पास झालो या परीक्षेमध्ये। खरं जिद्दीनं आणि पराकाष्ठेनं ही परीक्षा पास केली। खूप अवघड काळ होता आणि आम्ही आमच्या भोसले परिवाराला आणि चव्हाण परिवाराला एवढंच सांगू इच्छितो की इथून पुढे त्याचा आदर्श आमच्या भोसले परिवार घेतील व अजून
2-3 CA त्याच्या मार्गदर्शनाखाली भोसले परिवारातून निघतील अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. विष्णू चव्हाण आता CA झालाय. विष्णू चव्हाणच्या प्रेरणादायी संघर्षमय आयुष्याच्या या प्रवासाला युवा राज्य न्यूज लाईव्हचा सलाम. दिनेश कुलकर्णी, युवा राज्य न्यूज लाईव्ह, हिंगोली. युवा राज्य न्यूज लाईव्ह बातमीची प्रभाव पाडेल.